सुरू करायचं चालू केलं का का हा कर चालू. नमस्कार, मितेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. MPSCच्या परीक्षेत इकॉनॉमिक्समध्ये एक खतरनाक चॅप्टर आहे, ठीक आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट. पण एक्सपोर्ट इम्पोर्ट शिकायच्या अगोदर, ठीक आहे, भारत सरकार एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवहार कसा ठेवल्या जाते हे शिकायचं आहे. त्याला म्हणते व्यवहार तोल आणि व्यापार तोल. ह्या ज्या दोन संकल्पना आहे, एक आहे व्यापार तोल, याले बॅलेन्स ऑफ ट्रेड म्हणते, आणि दुसऱ्याले म्हणते व्यवहार तोल, त्याले म्हणते बॅलेन्स ऑफ पेमेंट. आता हे पोट्टे पुस्तकात वाचते पण भेंडही समजत नाही. मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं की आपल्या घरी जसं आपण आता माझ्या घरी किराणा दुकान आहे, तर मी लोकांचा हिशोब ठेवासाठी एक डायरी केली आहे. आणि माझ्या घरी माझ्या दुकानात येणारे जे गिराईक आहे ते म्हणते नित्या मी तुले वर्षातून 3 वेळा पैसे देत जाईन. सोयाबीन इकलं का सोयाबीनवर, कापूस इकला का कापसावर, आणि तुरी इकल्या का तुरीवर. पण पावसाळ्याभर माझ्याकडून पैसे देणं होणार नाही. मग मी का करतो, त्याचा हिशोब लिहून ठेवतो, ठीक आहे. त्यानं किती जमा केले आणि किती त्याच्या उरार झाले. मग हे हिशोबाचं जे रजिस्टर आहे, आले किती गेले किती, असं प्रत्येकाचं. मग एखादा कास्तकार आहे तर तो किती बाया निंदा आल्या होत्या, मग शांताबाई, कांताबाई, पुष्पा, ठीक आहे, नावं लिहून ठेवते. या दिवशी हजर होती, हप्त्यातून या दिवस हजर नव्हती, तेवढ्या दिवसाचा पगार. ह्या सारा हिशोब सगळेजण आपापला हिशोब लिहून ठेवते. त्याचं एक रजिस्टर असते, त्याचं एक खाता बुक असते, ठीक आहे. असंच भारत सरकारचं, ठीक आहे बे, असंच भारत सरकारचे सर्व बे, लक्ष द्या बे, असेच भारत सरकारचे सर्व आयात निर्यातीचं खातं ज्याचा पूर्ण हिशोब ज्या रजिस्टरवर ठेवल्या जाते त्याला म्हणते व्यवहार तोल. खूप साधा आणि सोपा आहे, जास्त लोड घ्यायचं नाही. का म्हटलं, कशाले व्यवहार तोल म्हणते, व्यवहार तोल कशाले म्हणते, लक्ष द्या बे. व्यवहार तोल कशाले म्हणते इकडे लक्ष द्या. आता भारत सरकार फक्त वस्तूचीच आयात निर्यात करते का बे, वस्तूचीच आयात निर्यात करते का? हा, भारत सरकार फक्त वस्तूचीच आयात निर्यात करत नाही. तर भारत सरकार, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो, भारत सरकार फक्त वस्तूचीच आयात निर्यात करते का? नाही, ठीक आहे. आता लक्ष द्या, व्यवहार तोल जे आहे, तर व्यवहार तोलाचे, ठीक आहे, पहिले 2 पार्ट पडते. किती पार्ट पडते? 2. एक आहे चालू खातं. काय? हा, आता तुम्हाला याच्यावर दिसन, पुस्तकात वाचताना तुम्हाला वारंवार शब्द येईल. रुपया चालू खात्यावर परिवर्तनीय झाला, पहिले रुपया दृश्य खात्यावर झाला, परिवर्तनीय झाला. आता रुपया परिवर्तनीय म्हणजे का? लय लोकायले पुस्तकात रुपया परिवर्तनीय म्हणजे कसा होते हे बी भेंड समजत नाही. परिवर्तनीय म्हणजे का आणि अपरिवर्तनीय म्हणजे का, असे शब्द आहे इकॉनॉमिकच्या पुस्तकात. कधी तुम्ही हे चॅप्टर वाचलं असेल तुम्हाला भेटन, रुपया परिवर्तनीय झाला आणि रुपया अपरिवर्तनीय झाला, ठीक आहे. कोण्या खात्यावर झाला? तर आता लक्ष द्या, सगळ्यात पहिलं खातं आहे चालू खातं. मग भारत सरकार फक्त वस्तूच आयात निर्यात करते का? नाही. मग या खात्यात शिकायचं काय आपल्याला एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये? तर आयात कशाले म्हणते, निर्यात कशाले म्हणते, सगळ्यात पहिला बेसिक कन्सेप्ट आहे या चॅप्टरचा. तर काही वस्तू काही देशामध्ये उत्पादितच होत नाही किंवा पिकत नाही किंवा निर्माण होत नाही, वस्तू म्हणा किंवा अन्न खाद्य म्हणा. मग आता जसं आपल्या देशात काजू बदाम पिकते, तर आपण आपल्या देशातली सोयसाय लावून दुसऱ्याला निर्यात करतो. जगात कांदा फार मोठ्या देशात पिकते, त्याच्यात कांदा मोठा उत्पादक देश आहे कोण? भारत. मग कांद्याची पावडर करतो, कांदे कापून वाळू घालतो, ठीक आहे. आणि ओला कांदा सुद्धा आपण विकतो कोणाले? बाहेर देशात. अर्जेंटिना, ब्राझील, मेक्सिको, अमेरिका, सौदी अरेबिया, इराक, इराण, तिकडं मटन फ्राय करायला कांदा लागते ना भाऊ. तो कांदा त्याच्या दोषात त्या रेतीत थोडी पिकणार आहे, ते पाणीच नाही त्याला प्यायले. पण आपल्या इथं 140 कोटी जनसंख्या आहे, याच्यापाशी गाडी आहे, घोडे आहे, उभ्यानं कुदवते, यायले त्याच्यात टाकायला का पाहिजे पेट्रोल. तर भारताच्या पेट्रोलच्या खाणी आहे, पण भारताच्या पेट्रोलच्या खाणी आहे पेट्रोल डिझेलच्या, त्याला पेट्रोलियम पदार्थ म्हणते. पेट्रोलची डायरेक्ट खाण लागत नाही. मग पेट्रोलियम पदार्थ आहे, तर ते जे जमिनीतून पेट्रोलियम पदार्थ निघते त्याच्यात रेती, माती, असं काय काय गढूळ तेल राहते.
त्याला प्युरिफाईड करा लागते. का करा लागते? आणि प्युरिफाईड करासाठी रिफायनरी टाका लागते. मग भारत सरकारच्या स्वतःच्या रिफायनरी आहे, सेल आपल्या ONGC, ठीक आहे, त्याच्यानंतर हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियमच्या स्वतःच्या रिफायनरी आहे. 18 रिफायनरी भारत सरकारच्या आहे. मग भारत सरकार भारताला जर 100 लिटर पेट्रोल लागत असन तर आपल्याला 70 लिटर तर आयातच करा लागते. भारत फक्त 30% जेवढं आपल्याला लागते त्याच्यात 30% आपण उत्पादित करतो. म्हणजे आपल्या इथं ज्या काही विहिरी आहे, ठीक आहे, पेट्रोलियम पदार्थाच्या, मग पहिली विहीर लागली आसाममध्ये दिग्बुई. मग त्याच्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यावर 1956 आपण शोध लावला बॉम्बे हायमध्ये, ठीक आहे, अरबी समुद्रात मुंबईपासून 43 किलोमीटर आतमध्ये तेलाची विहीर आहे. तिचं तेल अंकलेश्वर अशा अलग अलग ठिकाणी तेलाचे. आता नवीन लेटेस्ट म्हणजे हे गोदावरी नदी आणि हे कृष्णा नदी याच्या खोऱ्यात मंदात सापडल्या तेलाच्या विहिरी. ठीक आहे, आपल्याला ह्या बी परीक्षेत विचारते का सध्या लेटेस्टमध्ये तेलाच्या विहिरी कोणत्या नदीच्या खोऱ्यात सापडल्या? गोदावरी आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये का सापडल्या आहे तेलाच्या विहिरी. मग आता हे जे तेल आपल्याला लागून राहिलं, गरज प्रचंड वाढून गेली पेट्रोलियम पदार्थाची. बंद्या गाड्या घोड्या त्याच्यावरच चालून राहिल्या सध्या तरी, जोपर्यंत इलेक्ट्रिकवर येत नाही बंद जग. मग आता हे सगळं 70% पेट्रोलियम पदार्थ आपल्याला मग इराक, इराण जे पेट्रोलियम उत्पादक ओपेकचे कंट्री आहे, ओपेक लॉंग फॉर्म ओपेक ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री, ठीक आहे, 13 देशाची ही संघटना आहे जी जगातले तेल उत्पादक देश आहे. याच्यापाशी बमार तेलाच्या विहिरी आहे. यायले फक्त विहिरीतून तेल काढणं माहीत आहे, तेल शुद्ध कसं करायचं ह्या चोट्याला माहीत नाही. त्या सौदी अरेबिया थोडासा बरा आहे, हाय राजेशाही, पण माजून काम आहे. कोणाचं? विहिरी बी तेवढ्याच आहे ना. त्याची सगळ्यात मोठी ॲम्ब्रॅको नावाची कंपनी आहे, ॲम्ब्रॅको, ठीक आहे. तर ॲम्ब्रॅको नावाची कंपनी बम आहे, मोठी जगातली मोठी कंपनी आहे तेल शुद्धीकरण. तिनं भारत सरकारसोबत ॲग्रीमेंट, ठीक नाही का, आता कोकणमध्ये होणार होता नाणारच होय ना, हां, ते वाद चालू आहे. तर ते भारत सरकार आणि त्याच्यासोबत ॲग्रीमेंट झालं होतं का तुम्ही आमच्या देशात मोठी तेल शुद्धीकरण प्लॅन टाका आणि तुम्हीच तुमच्या देशातलं तेल तिथं बोलवा आणि आम्हाला ते तेल सस्त्यात उपलब्ध करून द्या, असा तो प्लॅन होता. पण ते आता ते ठीक आहे, जैवविविधतेनं भरभरून प्रदेश आहे कोकण, आणि म्हणून तिच्या लोकांचा आणि पर्यावरणवाद्याचा विरोध आहे. तर ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीमध्ये जगातला पहिल्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश कोणता? सौदी अरेबिया, आणि दुसरा रशिया आहे. पण रशिया याच्यात आलेला नाही. पण आपण मग रशियाकडून, सौदी अरेबियाकडून, इराक, इराण, कुवेत, लिबिया या देशाकडून का बोलावतो? तेल. आणि तेल गडूळ तेल, आणि ते गडूळ तेलाचे म्हणजे इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे तेलाचे भाव दाखवतात ते गडूळ तेलाचे भाव आहे. काय काय ढूस तेल. इंटरनॅशनल मार्केटमध्ये पेट्रोलियम पदार्थाचे भाव वाढले म्हणते, काय पेट्रोलचे भाव नाही वाढत. कच्चा पेट्रोल ज्याच्यापासून निघते त्याचा जो कच्चा माल आहे, जो विहिरीतून निघते त्याचे भाव वाढते, त्याचा बॅरेल आहे, ठीक आहे. मग त्या बॅरेलचे जर रेट वाढले तर जगात सगळीचकडं पेट्रोल डिझेलचे भाव वाढन. तिकडं वाढले आपल्याकडं, त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट होते, महागाई वाढन. का वाढन? पेट्रोल डिझेलचे भाव वाढले का महागाई वाढली. मग आता लक्ष द्या, मग आपल्याला पेट्रोल नाही आपल्या देशात, तर आपण का करतो? आयात. का करतो? मग असं तर नाही म्हणत ते का, ठीक आहे, मी का म्हणतो, नरेंद्र बाप्पू इकडे या ना, ठीक आहे, इकडे या, ठीक आहे, म्हणतो हे तेल घ्या तुम्ही आणि तुमचावाला गहू खाली द्या आम्हाला, ठीक आहे. तर असं देते का? नाही. इंटरनॅशनल सर्व व्यवहार हे डॉलरमध्ये चालतात, आणि अशी व्यवस्था चोट्ट्या अमेरिकेनं बनवली आहे. कोण बनवली आहे? चोट्टी. काय म्हणायचं? चोट्टी अमेरिका. कोणती अमेरिका? हां, तुम्ही अमेरिका मामी सुद्धा म्हणू शकता. का म्हणू शकता? हां, नागपूरच्या मामी नाही, ठीक आहे, कुठच्या ठीक आहे, कुठच्या मामी, हां, अमेरिकेच्या मामी म्हणलं, नागपूरच्या मामी नाही, ठीक आहे. तर मग हे जे चोट्टी मामी आहे अमेरिका मामी, तर अमेरिका मामी एवढी बदमाश आहे का दुसरं महायुद्ध 1945 खतम झालं. कोणतं महायुद्ध? हां, दुसरं महायुद्ध 1945 खतम झालं, आणि 1945 दुसरं महायुद्ध खतम झाल्यानंतर जगात शहाणपण सांगत सुटलं, अरे युद्ध खराब असते, युद्धानं कोणाचंही भलं होत नाही, आपण जगात शांती आणली पाहिजे यासाठी काम करू आणि एक संघटना स्थापन करू, दॅट इज कॉल्ड युनो.
ते युनायटेड नेशन चोट्ट्यानं स्थापन केली. जगाले सांगितलं का शांती, एकाच देशात शांती नांदू दिली नाही. ते उलट आगीत तेल टाकायचं काम करते. आणि जगात सगळ्यात जास्त ठीक आहे वेपन्स विकणारा देश आहे अमेरिका. त्याचा सगळ्यात मोठा टर्नओव्हर एक्सपोर्टमधला ह्या ठीक आहे वेपन्स विकून येते. मग ते लढाऊ विमानं राहो, रणगाडे राहो. आणि चोट्टे इतके बदमाश आहे का M35 फायटर 35 नावाचं आता 5th जनरेशनचं विमान काढलं. ते नाही इकत. ते जे रिटायर्ड झालेले विमान आहे ना ठीक आहे 15 F-18 ठीक आहे तेवाले विकते. आणि हे नवीन रेंजचेवाले ते नाही देत. ते कसे देईन, त्याच्यावरच हमला केला त्यानं ठीक आहे. मग ते नाही देत, नवीनवाले त्याच्यापाशी ठेवते आणि जुनेवाले ढोबर इतके बदमाश आहे. मग हे आता लक्ष द्या, मी काय म्हणून राहिलो, हे जे पेट्रोलियम पदार्थ आहेत आपल्या इथं नाही पिकत, हे नाही उत्पादित होत, नाही विहिरी आपल्यापाशी, आपण का करतो, आयात करतो. का करतो? मग आता काही देशाले, आता जसं सौदी अरेबियात काहीच नाही पिकत, इराक कुवेत काहीच नाही, गहू बिहू काहीच नाही होत, साप धुरांडा पुरी रेती भरून आहे. रेतीच्या माल खालतं माल आहे पुरा भरून ठीक आहे, वरतं पुरी रेती, खजुराशिवाय काहीच नाही पिकतले काय पाशी. मग आपण त्याले हे सगळे पदार्थ आपण निर्यात करतो. गव्हापासून सगळं ते बंद तेलावरच आहे. तेल संपलं का यायला कटोरं घेऊन फिरा लागन, काहीच नाही त्या देशापाशी. म्हणून तिथं काही देशानं एकत्र येऊन आपण मेलो जरी ठीक आहे तर समोरची पिढी जगली पाहिजे. आता तेलावर चालू आहे, तेल जर खतम झालं तर कटोरं घेऊन फिरा लागन. म्हणून त्यानं आपल्या सोयीसाय लावल्या. UAE नावाचा 9 छोटे छोटे संस्थान होते, एकत्र आले, देश बनवला युनायटेड अरब अमिरात. आणि मग त्यानं कंबाईन ठीक आहे कंबाईन एकत्रपणे डेव्हलपमेंट करायचं ठरवलं. आपण मेलो आणि तेलाच्या खाणी संपल्या जरी तरी आपल्या देशात लोक काहीतरी पाहायला आले पाहिजे. म्हणून आर्टिफिशियल ठीक आहे का बनवून राहिले, ते आर्टिफिशियल आश्चर्य बनवून राहिले, कृत्रिम ठीक आहे. मग त्याच्यात फाउंटेन, जगात असं फाउंटेनच नाही तसं फाउंटेन दुबईत भेटन तुम्हाला. जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग बुर्ज खलिफा आमच्या देशात पाहिली. तुम्हाला मराचं असन तर उडी टाका बुर्ज खलिफाहून ठीक आहे. तर बुर्ज खलिफाहून हो उडी टाकता येते, टाकायची असेल तर मला सांगा ठीक आहे. त्याच्यात मी पैसे नाही लावणार ठीक आहे, तुम्हीच तुमच्या पैशान जा ठीक आहे. बुर्ज खलिफाहून 143 मधल्याहून लात मारून ठीक आहे तुम्हाला उडी मारायला लावते आणि पॅराशूट राहते ठीक आहे. भीती वाटत असेल तर एक माणूस सोबती देते ठीक आहे. मग सगळं म्हणजे तिथं सगळे ठीक आहे, सगळे हे बुर्ज खलिफा वगैरे. आता पाम सिटी बनवली, चंद्राहून दिसते पाम सिटी ठीक आहे. एक फ्लॅट तिथं करोडो रुपयाचा आहे, 5-5 करोड 7-7 करोडचा एक फ्लॅट आहे. आपली अवकात नाही आहे तिथं फ्लॅट घ्यायची, अशी समुद्रात पाम सिटी बनवली. तर हे लोक भविष्यात पाहायला आले पाहिजे. आमच्या देशात आमच्या देशातलं तेल खतम झालं, कारण त्याच्यापाशी काहीच नाही. आपण जगून घेऊ, आपल्यापाशी शेती आहे ठीक आहे. नाही कोणी जगन तर आपलं परिवार जगू शकू एवढं भारताच्या लोकांपाशी आहे. मग आता हे पेट्रोलियम पदार्थ आपण त्याच्याकडून बोलावतो म्हणून याले म्हणते आयात. मग माल बोलावला त्याला द्या लागते पैसे. आणि कोणताही देश डॉलरच्याच तुलनेत पैसे मागते. जगात 5 चलनात व्यवहार चालते, स्टर्लिंग पाऊंड युरो ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे डॉलर, त्याच्यानंतर ठीक आहे आणि एक आहे जापनीज ठीक आहे येन. याच्या व्यतिरिक्त जगात कोणतेच पैसे घेत नाही ठीक आहे. अन्नधान्य नाही, काही नाही, पैशाचे व्यवहार पैशासोबत. याच्यात सर्वात जास्त अमेरिकेनं आपली ठीक आहे मुसद्देगिरी बनवून ठेवली का डॉलरमध्ये व्यवहार करायची. काय आता बंद जग डॉलर मागते, म्हणून डॉलरची मागणी काय आहे जास्त आहे, म्हणून डॉलरचा पुरवठा का पडत आहे कमी, म्हणून डॉलरची किंमत का होत आहे वाढत आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा $1 बरोबर ₹1 होता. $1 बरोबर ₹1 भिकार चोट्यो. आता $1 बरोबर किती रुपये आहे ठीक आहे 83-85 रुपये असन ठीक आहे, समजलं का. मग एवढे रेट कसे वाढले ते हे कोणाला समजणार नाही. डॉलरची किंमत या बापू म्हणे, बापू दाढीवाला ठीक आहे, डॉलर रुपया गिर रहा है और तू सत्य में आया तो वो और भी गिर रहा है, पैंट छोड़ के भग रहा है वो ठीक है अरे हो ना भाई ठीक आहे. तो केंद्रातलं सरकार मनमोहन सिंग का करून राहिलं म्हणे. आता मग तू का करून राहिला, आलू शिलून राहिला का 10 वर्षापासून ठीक आहे. अरे भाऊ तू आहे तर तू पाय ना मग हँडल कर ना ठीक आहे. रुपया पडून राहिला तर ते बयाड अर्थशास्त्र ठीक आहे तज्ञ ठीक आहे, ते म्हणजे एवढे तज्ञ कसे असू शकते भारतात का ठीक आहे. रुपया गिर रहा तो इसका कारण है मैंने डॉलर चढ़ रहा
अरे देवा, ठीक आहे. आता यायले का सांगाव, खतरनाक आहे. ठीक आहे, मग लयच भारी काम आहे. पेट्रोलियम पदार्थ, ठीक आहे. तर जे जे आपल्याला लागते, मग आपल्या देशात पिस्ता नाही पिकत, आपण पिस्ता ब्राझील अर्जेंटिना या देशात वर्षा वन्यजीत आहे तिथं पिकते, तिथून बोलावतो. जे जे पदार्थ, ठीक आहे. मग आता लक्ष द्या रे, जे जे पदार्थ आपल्या देशात नाही होत ते आपण इतर, आता तुम्हाला सांगतो जे लागते. आता जर कॅप्सूल आहे तर कॅप्सूलचे वरचे टोकर भारतात बनतच नाही, बंद टोकर चायनावरून येते. चायना, तुम्हाला सांगतो ना, ठीक आहे. चायनानं जर आपल्यासोबतचे एक्सपोर्ट इम्पोर्ट बंद केलं ते इकडं पार लाशा पडन लोकांच्या. अर्ध साहित्य त्याच्याचपासून येते, ठीक आहे. अर्ध्यापेक्षा जास्त, ठीक आहे. सगळ्यात जास्त व्यवहार आपले चायनासोबत आहे. कोणासोबत आहे? चायनासोबत. सगळ्यात जास्त भागीदारी असणारा देश, व्यापारी भागीदारी, आयात निर्यात चायनासोबत आहे. मग आता हे पेट्रोलियम पदार्थ सर्वात जास्त लागते, रोज गाड्याला लागते. मग आयातीत पहिला क्रमांक पेट्रोलियम पदार्थ आहे, आणि निर्यातीत हे शुद्ध केलेलं आपलं पोट भरलं का त्याला विकतो, त्याच देशाला विकतो. सौदी अरेबिया, इराक, इराण, त्याला शुद्ध करणं माहीत नाही, त्याच्याच उरावर नेऊन टाकतो. म्हणून ठीक आहे, निर्यातीत दुसरा क्रमांक पेट्रोलियम पदार्थाचा लागते. तर ह्या ज्या गोष्टी आहे तर ज्या आपल्याला गरजेच्या आहे, ज्या आपल्या देशात नाही बनत, ठीक आहे, तर त्या आपल्याला एनी हाऊ बोलवाच लागते. मग आता जसं आपण राफेलची विमानं घेतली, ठीक आहे, तर हे कायच्यात आलेत? आयातीत आले. मग याचे पैसे द्यायला लागले मोजून, फुकट थोडी देणार आहे ते. हां, फुकट कोणी काही देत नाही. सगळे जे जे जगात ज्या ज्या गोष्टी बनते त्या त्या गोष्टी आपल्याला लागते त्या आयात करतो. इतर देशाला लागल्यात आपल्या पाचच्या आपण निर्यात करतो. आपण निर्यात केली तर आपल्याला लोक डॉलरच्या तुलनेत का देईन? पैसे का देईन? अबे का देईन? पैसे. म्हणून आयात निर्यातीचे व्यवहार करताना, ठीक आहे, करताना एवढं लक्षात ठेवायचं का आपल्याला वस्तू बोलवा लागते, ठीक आहे. आता वस्तू तर बोलावतोच, काही वेळेस आपण सेवा सुद्धा बोलावतो आणि काही देशाला सेवा सुद्धा देतो. मग आता सेवा देतो म्हणजे कशा देतो? तर आता एखादी मर्सिडीज बेंज आहे, BMW आहे, ह्या कंपन्या कुठच्या? जर्मनीचे ब्रँड. वोल्क्सवॅगन जर्मनीचा ब्रँड. सगळे लोक आता, ठीक आहे, सगळे लोक आता ऑटोमॅटिक कारच्या मागे लागले आहे. आता सध्या जे टेक्नॉलॉजी आली आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, दॅट इज कॉल्ड AI. हे जे आहे हे तुम्हाला सांगतो ना, काही दिवसानं सॉफ्टवेअर इंजिनियर घरी बसून टाकणे, ठीक आहे. हे जे आहे ना, पुरे सॉफ्टवेअर इंजिनियर सगळ्या डिग्र्या फिग्र्या खतम करून टाकणे, ठीक आहे. काहीच नाही, इले म्हणा लागते असं हे एवढं खतरनाक आहे AI, याला सांगायचं का मला असं सॉफ्टवेअर बनवून दे, हे झाली 10 मिनिटात असं सॉफ्टवेअर बनवून देईन. इतकं बदमाश आहे, पार लोकांचे जीवच घेणार आहे, रोजगार बिजगार गायब. अबे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढं समोर गेलं आहे, खूप रिसर्च चालू आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर जगात. काहीच नाही, ठीक आहे. पुऱ्या गाड्या ड्रायव्हरलेस येऊन जाईन. ॲलेक्सा नागपूरले सोड, तर ॲलेक्सा नागपूरमध्ये सोडून देईन तुम्हाला. बस गाडीत बसायचं, ॲक्सिडेंट नाही, काय नाही, काही नाही. सर दुसऱ्यानं उरावर आली गेले तुम्ही ठीक आहे. ॲलेक्सा बरोबर नागपूरले सोडवण, ठीक आहे. ड्रायव्हरलेस, काही सांगायचं काम नाही. तुम्ही गाडीपाशी गेले आपोआप दरवाजा उघडन, ठीक आहे. अशा आणल्या गाड्या, मर्सिडीज बेंजनं आणली ड्रायव्हरलेस गाडी. काय सांगायचं जगात, काही सांगायचं काम नाही. हे सगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची दुनिया आहे, ठीक आहे. हे जे आहे सगळे जग याच्या मागं लागलं आहे. आता मग लक्ष द्या, लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो, मर्सिडीज बेंज, ठीक आहे. मर्सिडीज बेंज या कंपनीले जर एखादी कार, ठीक आहे, ऑटोमॅटिक बनवायची आहे, टोटली ऑटोमॅटिक ड्रायव्हरलेस बनवायची आहे, तर ड्रायव्हरलेस कारचं सॉफ्टवेअर बनवून मागते. मग ठीक आहे, कोणाला मागन? तर भारत सध्या हब आहे म्हणलं सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचा. काय? पूर्ण हब आहे जगातल्या, आणि स्वस्तात बनवून देते भारत जगातल्या सगळ्या. भाऊ, आपण मागून आलो आणि त्याच्या मागून येऊन शाईनं झालो, समजलं का? त्याच्या मागून येऊन शाईनं झालो. हे जे आहे कम्प्युटर, हे हार्डवेअर आहे, याच्या आतमध्ये आत्मा टाकते. साऱ्या दुनियात अशा कंपन्या आहे, हार्डवेअर दुसऱ्याचं, सॉफ्टवेअर भलत्याचंच, ठीक आहे. असंच काम आहे, हार्डवेअर दुसऱ्याचं, सॉफ्टवेअर भलत्याचं. हे ढोबर भलत्याच, हे ढोबर भलत्याच कंपन्या बनवते. याच्यातला आतमध्ये चालवणारा वेगळाच आहे, ठीक आहे. याले चालवणारा वेगळा आहे, बनवणारा वेगळा आहे, ठीक आहे. हे शरीर, दॅट इज कॉल्ड हार्डवेअर. याच्या आतमध्ये आत्मा, दॅट इज कॉल्ड सॉफ्टवेअर, ठीक आहे. तर ते प्रत्येकाचं सॉफ्टवेअर. तुमचा मोबाईल आहे, ते मोबाईल कोणाचा अप्पोचा आहे, कोणाचा पप्पोचा आहे, ठीक आहे. कोणाचा सॅमसंगचा आहे, कोणाचं, ठीक आहे, आपल्या MIचा आहे, कोणाचा रेडमीचा आहे. अलग अलग ब्रँड आहे ना प्रत्येकापाशी. पण भाऊ,
पण त्या सगळ्या मोबाईलमध्ये एकाच जणाचा आत्मा सोलला आहे. ठीक आहे, गुगल बाबानं बनवला अँड्रॉइड. ठीक आहे, कोण बनवला? अँड्रॉइड हे अँड्रॉइड जे सॉफ्टवेअर आहे हे ज्यानं बनवलं तर जगात स्मार्टफोनची दुनिया आली. ठीक आहे, पहिले होता नोकियाचं ढोबर. ठीक आहे, नोकियाचं ढोबर हे एवढी डब्बी, एक मॅसेज टाईप करायचा टपक 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 3 वेळा. म्हणजे मला जर ठीक आहे क्यू लिहायचा आहे PQR तवा ये आर. ठीक आहे, पाहिलं का तुम्ही? हां, मग 3 वेळा बटन कुचका लागे आहे का नाही, तवा आर टाईप होय. आता होते का? ठीक आहे, आता बापा तवा तर असे काय काय होते का बोलता बोलता टाईप करे लगेच सेंड. ते ढोबर होतं 1100-1600 नोकियाचं. मग जगात स्मार्ट दुनिया आली, स्मार्ट. ठीक आहे, तो लोकायले स्मार्टफोन, मग ते चायनाचे स्मार्ट आले. हां, त्याचा आवाज तुझे देखा तो ये जाना सनम, हा पुऱ्या गावाला ऐकूच आहे. ठीक आहे, मोबाईल पाण्यात पडू द्या का पाण्यात मोबाईल पडू द्या, खराब जीव मोबाईलचाच जाईल. मग लोकांना लक्षात आलं का हे सस्ते मोबाईल काही कामाचे नाही. मग ब्रँडेड थोडेसे मोबाईल आले आणि त्याच्यात अँड्रॉइड व्हर्जन आलं पहिलं. ठीक आहे, अँड्रॉइड 1.0 लॉलीपॉप. ठीक आहे, अबे व्हर्जनचे नाव होते ना, लॉलीपॉप, आईस्क्रीम. तुम्हाला माहित नाही? जिलेबी होतं एक वेळा, जिलेबी. अबे का हसाच काय? अबे का तुम्ही का कोण्या दुनियात जगत आहे? अबे अँड्रॉइड व्हर्जनचे नाव आहे लॉलीपॉप, आईस्क्रीम, जिलेबी. ठीक आहे, तुम्हाला माहित नाही? आता 12 का 13वं व्हर्जन चालू आहे ना. हां, 13 चालू आहे ना. हां, ते 1.0 पासूनचा मी इतिहास पाहून आहे ना, त्याला नावं दिली होती अँड्रॉइडनं. हे अँड्रॉइड भाऊ लक्ष द्या, हे अँड्रॉइड बनवणारा वेगळा मास्तर आहे. अँड्रॉइड बनवणारा आत्मा मोबाईलचा. हे जगात सॉफ्टवेअर आलं, काही आवडलं नाही असं त्याला टिकून करा. अशी डस्टबिन येते, डस्टबिन ते अशी रपकन टाका कचऱ्यात, अनइन्स्टॉल. ठीक आहे, लगेच काय डाउनलोड आहे प्ले स्टोअरवर जा, पिक्चर पाहिजे झाप्या कचकन. ठीक आहे, तर लगेच रपारप. ठीक आहे, इकडं लक्ष द्या. हे जे अँड्रॉइड व्हर्जन आलं, इकडं लक्ष द्या, हे जे अँड्रॉइड व्हर्जन आलं हे गुगलनं विकत घेतलं. ज्यानं अँड्रॉइड बनवलं त्याला म्हणे दे तू माझ्याकडं, तुझ्याकडून नाही होणार हे. त्यानं विकत घेतलं, त्यानं पुरी टीम बनवली. दर 6 महिन्यात दरवर्षी एक नवीन व्हर्जन रिसर्च करून लॉन्च करत जाते. त्याला नाव देत जाते लॉलीपॉप, आईस्क्रीम, जिलेबी. ठीक आहे, चालू आहे आता रपारप 12-13 व्हर्जन चालू आहे. तर हे गुगलनं आत्मा सोलला आहे. कोण सोलला आहे? हां, बंद्या आणि फुकट आहे. कोणत्याच हार्डवेअर कंपनीकडून पैसे घेत नाही. कोण? गुगल. फुकट करत असेल का मग हमाली? फुकट नाही करत, कोणी बी फुकट करत. अबे त्याचं प्ले स्टोअर वापरता तुम्ही आणि एक प्ले स्टोअरवरून एक ॲप डाउनलोड केलं का रपकन 12 रुपये जाते त्याला. किती? 12. आणि जेवढ्या वेळा ठीक आहे गुगल क्रोमवर जाण तेवढं तिकडं त्याला पैसे जाते. ठीक आहे, मग फुकट तेवढी देते ते. फुकट काही करत नाही ते. हजामत करण का फुकट देऊन तुम्हाला? एवढ्या बंद्या जगात किती युजर्स असन अँड्रॉइडचे आहे ना. हां, तर हे ठीक आहे, तर ते असं आहे. मग आता लक्ष द्या, आता लक्ष द्या, ते विषय भटकला होता. हो, तर सांगायला लोय आहे, नंतर सांगीन. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. तर आता याले ड्रायव्हरलेस कार पाहिजे, मर्सिडीज बेंजले. ह्या आला भारतात टाटापाशी. कोणापाशी? आणि टाटाले म्हणते तुम्ही आम्हाला सॉफ्टवेअर बनवून द्या. TCS कडं आला. कोणाकडं? TCS. ठीक आहे, टाटा. ठीक आहे, कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. आणि मग टाटा भारतातली पहिली सॉफ्टवेअर कंपनी आहे. भारतातला सगळ्यात मोठा ब्रँड आहे. भारतातली सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी म्हणजे TCS. भारत हब आहे म्हणलं, पर्सिस्टन्स आहे, विप्रो आहे. ठीक आहे, महिंद्रा टेक आहे, टाटा आहे, इन्फोसिस आहे. इन्फोसिस दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. ठीक आहे, तर तर इले मागते सॉफ्टवेअर बनवून जगात बंद जग फिरून येते.
जगातल्या देशांना बॉम्ब भाव सांगितले. भारत ठीक आहे, टाटा म्हणते 5,000 करोड रुपयात बनवून देतो. मग 5,000 करोड रुपये तो देईन आणि त्याला सॉफ्टवेअर देईन. मग सॉफ्टवेअर काही अशी वस्तू आहे का घे 5,000 करोड दे? नाही. अनविजिबल आहे, सर्व्हिसेस अनविजिबल आहे, डोळ्यानं दिसत नाही पण ज्याचे पैसे मोजायला लागले. मी शिकून राहिलो असं काही नॉलेज असू दे. ठीक आहे सर, MPSCचं पॅकेज घे ना 25,000चं, जा घरी जाऊन पाहून घेतो. ठीक आहे, असं आहे का? नाही. मी शिकून राहिलो, त्याचे काय घेऊन राहिलो? पैसे. सर्व्हिस, एज्युकेशन. नाशिकचा कांदा नागपुरात आणून आपटते, कचकन 40,000 रुपये घेते. का घेतलं त्यानं? वाहतूक सेवा. तुम्हाला धुनीवाले चौकातून उचलते आणि रहाटे कॉलनीत नेऊन आपटते धडकन, दे कचकन 150. ठीक आहे, किती? 150. का? प्रवासी सेवा. ठीक आहे, कणकण वाटलं डॉक्टरकडे जाता, अजी भाई कस तरी लागत आहे जी, ताप आल्यासारखं, अंग सोडून 4 बोटं ताप आहे, पा बरं. ठीक आहे, तर डॉक्टरने चेक केलं. ठीक आहे, 2 फेनकाडावर 2 ढोसे देते आणि ठीक आहे औषधही लिहून देते, रपकन 200 घेते. किती घेते? याले म्हणते वैद्यकीय सेवा. मग हे सर्व सेवा आहे. मग आपल्या मित्राला काही स्पीड पोस्टनं पाठवायचा आहे, जा पोस्टात, रपकन सांगते तो 40 रुपये पडन गुरुजी. किती रुपये? 40 रुपये. काय? पोस्टल सेवा. मग ह्या सर्व सेवेचे का द्यावे लागते? पैसे. मग आपणही इतर देशाकडून का बोलावतो? ठीक आहे, सेवा बोलावतो जे आपल्या देशात आपण बनवू शकत नाही, तर इतर देशाकडून. म्हणून हे जे चालू खातं आहे, चालू खात्यात 2 भाग पडते. एक पडते दृश्य खातं. कोणतं खातं? दृश्य खातं. ठीक आहे, लक्ष द्यावे, दृश्य खातं. आणि यालेच म्हणते व्यापारी खातं. आणि एक आहे अदृश्य खातं. कोणतं? अदृश्य म्हणजे ज्या खात्यावर सेवाचे व्यवहार चालले जाते. कायच्यावर? सेवा. आता लक्ष द्यावे, हे एक रजिस्टर आहे. बंद्या भारताचा सर्व बाबतीचा आयात निर्यातीच्या व्यवहाराचं हिशोबाचं रजिस्टर म्हणजे व्यवहार तोल सर्व. मग आता एखादा भारतामध्ये मर्सिडीज बेन्झ, BMW, वोल्क्सवॅगन, LG, ठीक आहे, त्याच्यानंतर होंडा कंपनी जपानची, सॅमसंग, LG कोरियाची, त्याने इथं आणले प्लॅन टाकले. मग इथं प्लॅन टाकले, पैसा इन्व्हेस्ट केला तर ते जाते भांडवली खात्यात. मोठी अमाऊंट आणली भारतात तर ते कायच्यात जाईन? भांडवली. आणि हे प्रत्येक खात्याचे 2 भाग कडन, प्रत्येक खात्याचे भांडवली खात्याचे 2 भाग. भारतातल्या मोठ्याल्या उद्योगपत्यानं बाहेर इन्व्हेस्टमेंट केली तर ते जाईन. ठीक आहे, ते जाईन कायच्यात? ठीक आहे, ते पैसे मायनसमध्ये जाईन. भारतातून चालले, कमी होत आहे. आणि एखाद्यानं भारतात पैसे आणले, कारण तो पैसे आणन ना, इथं कंपनी उभी करायची आहे, जमीन घ्या लागन. ठीक आहे, सरकारले द्या लागन परवानगीचे पैसे. फुकट देईन का सरकार? नाही. कच्चा माल बोलवा लागन, इथून करन तो सगळ्या व्यवहार, इथं पैसे इन्व्हेस्ट करन. समजलं का? तो एखाद्या परकीय माणसानं भारतात कंपनी टाकली, भारतातल्या उद्योगपत्यानं, जसं मी तुम्हाला सांगितलं का टाटानं म्हणलं जगातला मोठा ब्रँड घेतला जगवार, फोर्ड विकत घेतली. का घेतली? अबे फोर्ड घेतली ना, जगातली पहिली कंपनी आहे जिनं 4 चाकी बनवली. ठीक आहे, हेनरी फोर्ड. ठीक आहे, त्याच्या गाड्या आहेत जबरदस्त, इकोस्पोर्ट, एंडेवर, हत्ती आहे मोठा टोयाटोपेक्षा आहे. ठीक आहे, गाडीचा ॲव्हरेज पाहिला तर इनमीन 5-6 किलोमीटर. ठीक आहे, पण मात्र ब्रँड आहे. हे बाकी या मारुती सुझुकीच्या घेऊन गाड्या चालवताना आत्तापर्यंत मारुती सुझुकीले इंजन फोर्डचं राहत होतं. कोणाचं? फोर्ड कंपनीचं इंजन. नावालेच मारुती सुझुकी आहे, ते सुझुकीचं इंजन नाही, मारुतीचंही नाही. ठीक आहे, हे ढोबरलेस नाव फक्त मारुती सुझुकी, इंजन फोर्डचं वापरे. हे कोणाचं वापरे? तसंच आहे. ठीक आहे, तुम्हाला दाखवायलेच आहे फक्त. खाचे दात वेगळे हे आहे का नाही, का म्हणते त्याले जे मारुती सुझुकी चालणारी गाडी डिझायरच होय ना, डिझायर ते बंदे, ते इंजन फोर्डचे होते. ठीक आहे, मग आता हे फोर्ड जगातला ब्रँड आहे, अमेरिकेची कंपनी आहे. मग ते टाटावाल्यानं आता विकत घेतली, जगवार घेतली. मग हे जे पैसे आहे ना, हे भारतातून गेले, मायनस करायला लागल. दुसऱ्यानं भारतात इन्व्हेस्ट केले, याड करायला लागल. समजलं का? मग हे जे व्यवहार चालते एवढ्याल्या मोठ्याल्या करोड रुपयाचे, एखाद्यानं 10,000 करोडची कंपनी टाकली तर ते भारतात याड करा. भारतातल्या माणसानं टाटानं तिकडली कंपनी घेतली तर भारतातले पैसे का होईन? मायनस. मग हे पैसे जाते भांडवली म्हणजे मोठं पैशाचं खातं. आणि मी तुम्हाला सांगितलं का भारत सध्या इमर्जिंग कंट्री आहे, विकसनशील देश आहे.
इथं प्रत्येक आणि जगातला दुसऱ्या क्रमांकाचा उपभोक्ता देश आहे. उपभोक्ता म्हणजे वस्तूची गरज असणारा देश. एवढे मोठे लोक आहेत त्याला वस्तू लागन, बरोबर आहे. मग ते मोबाईल लागो का त्याला सिम लागो का त्याला लेकाले घर बांधाले इटा रेती गिट्टी लागो, ते सगळे लागणीच आहे प्रत्येकाले. मग आता उपभोक्ता देश आहे, वस्तूची मागणी आहे. मग मागणी आहे तर प्रत्येक कंपनीला वाटते का जगातला मोठा मार्केट चायना नंतर भारत आहे. मग कुठं जायचं? भारतात. मग भारतात कंपनी टाकायची आणि तो माल भारतातच विकास झालेले, उरला तर लेकाला निर्यात करायचा. बऱ्याचशा कंपन्या मग भारतात येऊन राहिल्या 1991 नंतर खाऊजा धोरणाच्या, आणि ह्या कंपन्या येऊन राहिल्या म्हणून 91 नंतर भांडवली खात्यावर नेहमीच काय शेष. काय शेष म्हणजे पैसे का पडते? शिल्लक का पडते? हा, शिल्लक पडते. कशाले शेष म्हणते आता लक्ष द्या. तर कशाले शेष म्हणते लक्ष द्या. ठीक आहे, कशाले शेष म्हणते लक्ष द्या. तर आयात निर्यातीमध्ये का म्हटलं? आयात आणि निर्यात करताना लक्ष द्या बे. आता लक्ष द्या, आयात निर्यात करताना शेष केव्हा भेटते? तर लक्ष द्या, शेष भेटते जेव्हा, ठीक आहे, जेव्हा आयातीपेक्षा निर्यात का राहीन? निर्यात का राहीन? हा, आपण निर्यात केली 1500 कोटीची आणि आयात केली 1000 कोटीची, 500 रुपये, ठीक आहे, शेष पडन. का पडन? हा, 1500 कोटीची निर्यात केली तर 1500 कोटी रुपये आपल्याला तो देईन, समजलं का? आणि आयात केली याच्यातलेच 1500 कोटीतले 1000 कोटीचे 1000 कोटी दिले, शिल्लक किती राहिले? 500 कोटी. याले म्हणते शेष. जर आयातीपेक्षा निर्यात जास्त असेल तर ठीक आहे, तर आपल्याला व्यवहारात नफा भेटतो, दॅट इज कॉल्ड शेष. मग त्याच्यानंतर तूट. आता तूट केव्हा भेटन? तर साधा आहे का निर्यातीपेक्षा आयात जास्त, किंवा ठीक आहे किंवा आपल्याला म्हणता येईल का ठीक आहे का निर्यात आयातीपेक्षा कमी. अबे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे ना बयाडो? भाऊ हे समजते का? हे टोन काढ कुणीकडं. ठीक आहे, शेष केव्हा होईल? तर निर्यात जास्त आयात कमी. तूट केव्हा पडन? तर आयात जास्त निर्यात कमी. याले म्हणते मग व्यापार तोल शेष असन तर अनुकूल काय आणि तूट असन तर त्याले म्हणते प्रतिकूल. समजलं का? भाऊ समजलं का? हा, मग आता पहा, आता इथं भांडवली खातं जे आहे का म्हटलं म्या, हे जे भांडवली खातं आहे याच्यावर नेहमीच का आढळलाय? शेष. म्हणजे इथं नेहमीच पैसे, आणि पैसे तर इथं बमाड येते. असे चिल्लर येऊन राहिले का? हे वस्तू बोलाव, ठीक आहे, 40 रुपयाची, हे वस्तू बोलाव, हे का ठीक आहे घेतले ना बा, ठीक आहे, आणले 10 रुपयाच्या इलायच्या पूर्णाच्या पोळीत टाकाले, ठीक आहे, असं होय का? नाही, इथं करोडो रुपये घेऊन येतात उद्योगपती. करोडो रुपये असे टकटक डोळ्यासमोर दिसते. म्हणजे 91 नंतर, ठीक आहे, जे आता नरसिंह रावले भारतरत्न दिला, मी मागच सांगितलं तुम्हाला, भारतरत्न दिलात खूप चांगली गोष्ट केली, कारण त्यानं खाऊजा धोरण लागू केलं. पण खाऊजा धोरणाचे मनमोहन सिंगांनी तत्व सांगितले होते का कितीपर्यंत खाऊजा धोरण चांगलं राहील. ठीक आहे, मग आता इथं लक्ष द्या, आता इथं लक्ष द्या, शेष का म्हटलं? इथं शेष आहे आणि शेष हा मोठ्या अमाऊंटमध्ये शेष आहे. मग आता इथं नेहमीच शेष आहे का म्हणलं? आता पहा, एक स्टेटमेंट तयार झालं, भांडवली खात्यावर कंटिन्युअस आपल्याला का सापडला आहे? शेष. शिल्लकीचे पैसे राहते कुठं? म्हणजे याचा अर्थ असा आहे का भारतातले उद्योगपती बाहेर देशात कमी इन्व्हेस्टमेंट करतात, बाहेरचे उद्योगपती भारतामध्ये प्रचंड इन्व्हेस्टमेंट घेऊन येते, म्हणून भारतात भांडवली खात्यावर का आढळतो? शेष आढळतो. का आढळतो? हा, शेष आढळतो. समजलं का? कोणत्या खात्यावर? कोणत्या खात्यावर? मग भारतातले उद्योगपती बाहेर जात नाही, इथंच तर मोठं मार्केट आहे, कायले खड्ड्यात असाले बाहेर देशात जाईल. म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं, काही लोक मला विचारते फॉरेक्स मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची का? तर त्याला मी सांगितलं ना, घरची बायको चांगली असते आणि दुसऱ्याच्या बायकोकडे कायले पाहायचं. ठीक आहे, अबे भारत हा इमर्जिंग कंट्री आहे, इथंच तुम्हाला प्रॉफिट भेटून राहिलं, कायले रिस्क घ्यायची? आणि तिकडं मॅडमनं 30% पैसे आणले आहे टॅक्स, तुनं बाहेर देशात इन्व्हेस्ट केले का तुझ्या उरावर किती टक्के? 30% टॅक्स. मग आता लक्ष द्या रे, मग आता हे भांडवली खातं, दुसरं चालू खातं, याला करंट अकाउंट म्हणते. करंट म्हणजे नेहमीचेच व्यवहार होत राहते याच्यावर.
याच्यावर अंदामंदात अचकल बचकल व्यवहार होते. आता याच्यात दोन खाते, एक दृश्य खातं आणि एक अदृश्य. यालेच म्हणते व्यापार खातं. काय म्हणते? व्यापार खातं. दृश्य खातं. दृश्य म्हणजे डोळ्यानं दिसते त्या गोष्टीची आयात निर्यात, आणि डोळ्यानं दिसते त्याला म्हणते वस्तू. दॅट इज कॉल्ड गुड्स. गुड्स. मग एखाद्या भारतात असणाऱ्या कंपनीले मोठं बेरिंगच लागते, जे भारतात बनतच नाही. कुठून बोलवा लागन? बाहेरून बोलवा लागन. ठीक आहे. मग आपल्या देशात पिस्ता नाही बनत, आपण पिस्ता बनवू. पेट्रोलियम पदार्थ बनवू. आपल्या देशात लोखंडाची कमतरता पडली, लोखंड बनवू. ठीक आहे. तूरदाय कमी पडली, तूरदाय बोलावू. समजलं का? ज्या ज्या गोष्टी कमी पडन त्या बोलावू, आणि बाहेर देशाची डिमांड असेल तर त्याला आपण पाठवू. ठीक आहे. मग आपल्या देशातून कांदा, मिरचे, मसाल्याचे पदार्थ, ठीक आहे, हे सगळे आपण काय करतो? निर्यात. चाय, कॉफी काय करतो? निर्यात. आपली गरज भागून निर्यात करतो म्हणलं. ठीक आहे. जगात सगळ्यात जास्त चहा आपण इंग्लंडले निर्यात करतो. कोणाले? इंग्लंडले. ठीक आहे. आणलंय त्यानंच, आपल्या उरावर लादलंय बी. ठीक आहे. ते ब्लॅक टी पिते ना, आपण त्याच्यात जहर टाकून पितो, दूध. ठीक आहे. त्याला पुन्हा जहर बनवतो. पेस आल्या तू पहा, ते ब्लॅक टी पिते, अजून बी ब्लॅकच टी पिते. ब्लॅक टी पिणं चांगलं आहे, आणि आपण त्याच्यात दूध टाकलं का ते जहर होते. आणि ह्या सकाळ दुपार संध्याकाळ दूध टाकून ढोकसते. आणि तुम्ही जर कंटिन्यू 40 वर्षापर्यंत चहा दुधाचा पेले का ॲसिडिटी वाढन. का वाढन? हां, काय ना, दुधाच्या चहानं. पण ब्लॅक टीनं नाही वाढत. हां. आणि लोक का नाही, पहिले जर काया चहा मांडला तर इज्जत काढून टाके. हां, हे ढोबरीला लागलं सण, याच्या घरी दूध आणायची सोय नाही आहे, म्हणून यानं काया मांडला. इथून चहा काया पेल्यावर चुगल्या करत जायतो. आता लोक आवडीनं सांगते ब्लॅक टी मांडा, त्याच्यात तुळशीचे पानं टाका. ठीक आहे. आता भिकारीला नाही लागला आहे तो, आता स्टँडर्ड झाला आहे ब्लॅक टी. ते तसंच आहे, हर कुत्ते की दिन आते. ठीक आहे. पहिले कोणी काया चहाले विचारे नाही, मांडला त्याची इज्जत काढून टाके. ठीक आहे. म्हणजे आता एखाद्या गावात कुठंच दूध नाही भेटलं, शेवटी पाहुणे आले तर ठीक आहे, आता का बा पाहुणे अशीच लाजी खातील, मग काया चहा. ठीक आहे. साखर नसली तर गुळ टाके, त्याच्यात बी गुळाचाच मांडला. मग माझ्यासाठी एवढ्यानंच गेलो का मी? हां, त्या भावानं माझी सोय नाही केली, अमकं ढमकं. बापा बापा. ठीक आहे. मग हो तसंच. नाही तर काय, ज्याच्या इथं दूध नाही, माई एक कप हे दे, ग्लास, 1 रुपया, ढंडण ढंडण हलवत चाललं. ठीक आहे. चहा आणाले, हे आपलं दूध आणाले. मग आता लक्ष द्या. मग लक्ष द्या, पाडीन बुडी होती एक, तिच्या इथं जाऊ मी, तिचं कुत्रं डसलं मले ते. ठीक आहे. हो, दूध आणायला गेलो. आता लहान माया वय का, मी पहिल्या वर्गात गी नसन. दूध घेतलं लहान लेकरासारखं, लहानच लेकरू होतं, लहान लेकरासारखं दूध घेतलं, आणि मग आपली गाडी भुर्र रिवर्स घेतली. मग कुत्रं होतं तिच्या इथं, रिवर्स घेतली, डायरेक्ट एक पाय कुत्र्याच्या तोंडावर. जे पकडला त्यानं माया पाय, तर अजूनही माया पायाले गड्डा आहे इथं. ठीक आहे. डायरेक्ट तो मोठा दात राहते ना, डायरेक्ट. ठीक आहे. मग याच्या घरचे फुटाणे खा, त्याच्या घरचे चणे खा भाजून, 2-4 मंतर मारून पाणी दिले. म्हणलं हे मायाबाप हुशार होता, हे पाणी फाणी हे आपण घेऊन घेऊ म्हणे तुझ्या मायासाठी. ठीक आहे. माया बापानं आणलं सरकारी दवाखान्यात, आणि बस डॉक्टरनं पाहिली जखम, आणि डस असा इंजेक्शन भरलं, हे बोंबली धरली माय अशी, आणि रपकन इंजेक्शन लावलं, असं झोंबे रे बा. ठीक आहे. आर म्हणलं. त्यानं मग मला बर्फ दिला, अर्धा तास तर लढतच होतो मी. ठीक आहे. ते आता बिल्डिंगा बनले, तिथं निंबाचे झाडं होते, त्याच्या खाली तर बसलो असा बर्फ घेऊन. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर तो म्हणे 7 घ्या लागते म्हणे. आता अजून 6 राहिले म्हणे. हां, ये जो म्हणे तू. अबे अशी खातर वय ते, असं धरे ते इंजेक्शन देतानी, आणि असं वरच्या मासड्यात कुचके. पण आता काही हे ठीक आहे, कावरलं असलं 14 घ्या लागे, बिना कावरलं असलं 7 घ्या लागे. आता ते बोंबलीले घ्यायचं काम नाही, इथं दंडाले एक इंजेक्शन देते, नाही तर मग डायरेक्ट कुत्र्याला देऊन देते अँटी रॅबिजचं. ठीक आहे. मग ते कुत्रं डसलं जरी तर तुम्हाला काहीच नाही होत. ठीक आहे. म्हणजे कुत्रे जे पोसलेले राहते त्याला दर 6 महिन्याला इंजेक्शन द्यायला न्याय लागते. मग त्याला इंजेक्शन दिलं, ते कुत्रं तुम्हाला डसलं काही नाही होत. पण बिना अँटी रॅबिजवालं कुत्रं तुम्हाला डसलं, मग तुम्हाला गॅरंटी आहे का तुम्हाला तसं होत नाही, रोगप्रतिकार क्षमता चांगली असेल तर, पण काही सांगता येत नाही. मग तुम्ही बी कुत्र्यासारखे करायला लागता. अबे हो,
अरे आबे का खोटं वाटून राहिलं का तुम्हाला? अरे तुम्ही पाहिला का पेशंट रॅबीजचा? हा, तुम्ही पाहिला नसन तर पाहून घे जा. हा, तो बी डसाले धावते म्हणलं पेशंट, आणि तो जर डसला तर तुम्हाला बी रॅबीज होते. समजलं का? तसंच काम आहे. त्याच्या मस्तकात गेले ते रॅबीजचे का ते तसंच कुत्र्यासारखं करते. ठीक आहे, म्हणून तर ते कावरल्या कुत्र्याला गिर मारून काऊन टाकते गावात. ते त्याच्यासाठी मारते का हे जर डसलं हे गॅरंटीच आहे तुम्हाला होईन. पण तुम्ही तसेच बिहेव करता, आगुटत गिन नाही, मग ह्या बेशुद्ध करून ठेवा लागते. तो मरू बी शकते, असं आहे. म्हणून ते कुत्रं काय साधं काम आहे का? ठीक आहे, तो म्हणून कुत्रं डसल्यावर इंजेक्शन घेऊन घ्यायचं. ते कोणतंही डसो, साधं डसो का कावरलं डसो. कारण का ते एक वेळा मस्तकात गेले त्याच्याच लायेपासून औषध बनवते लागन, तर कुत्र्याच्याच. साप डसला तर सापाच्याच विषापासून बनवते. म्हणून ज्या जातीचा साप डसला तो सापाचं वर्णन पाहून घ्यायचं कसं आहे. अंधारात डसून गेलात बाई, पावली तू, मग तुझे एरलॅन बेसिसवरच तुला इंजेक्शन देते सगळे. मग किंग कोब्रा होता का तुले चावणारा परड होता का होता काहीच माहीत नाही. आता लक्ष द्या रे. मग आता ज्या खात्यावर फक्त वस्तूच्या देवाणघेवाणीचे व्यवहार होते त्याले म्हणते दृश्य खातं किंवा व्यापार. व्यापार खात्यावर कशाचे व्यवहार होतात? आणि वस्तू आयात निर्यात करताना भारत इमर्जिंग कंट्री आहे. भारताने याच्यावर प्रचंड आतापर्यंत आयातच केली आणि निर्यात फार कमी आहे. कशाची? म्हणून या खात्यावर नेहमीच कार्ड येते. अबे कार्ड येते, या खात्यावर नेहमीच तूट आहे. कोणत्या? अबे कोणत्या? अदृश्य खात्यावर नेहमीच तूट आहे. ठीक आहे, आणि फक्त आतापर्यंत व्यापार खात्यावर दोनच वेळा शेष आहे. 1972-73 आणि 1900. बरोबर सांगा. 76-77. 4 वर्षाचा फरक आहे भाऊ. ठीक आहे, आता व्यापार खात्यावर आतापर्यंत दोनच वेळा शेष आहे म्हणलं स्वातंत्र्यापासून. एक वेळा 72-73 आणि 76-77. मग किती आहे तर आपण पाहिलं इथं आहे 104. बरोबर आहे ना? 104 कोटीनं, आणि इथं आहे 68 कोटीनं शेष आहे. किती कोटीनं? हा, ठीक आहे. मग तूटच आहे. मग आता लक्ष द्या रे. इथं तूट म्हणजे आपण का करून राहिलो? वस्तूची आयात प्रचंड करून राहिलो, पण तेवढ्या रुपयाची आपण का नाही करून राहिलो? निर्यात. पण हे वस्तू आयात करताना का मोजून द्या लागते? डॉलर. का मोजून द्या लागते? आणि ते डॉलर मोजून देताना आपल्या तिजोरीत डॉलर असले पाहिजे, रुपये घेत नाही. मग आता हे रुपये घेत नाही. हे रुपये घेत नाही. मग आता अदृश्य जे खातं आहे, आणि मी तुम्हाला सांगितलं का भारत सध्या, ठीक आहे, भारत सध्या हब आहे म्हणलं. कायचा? सर्व्हिसेसचा, सॉफ्टवेअर सर्व्हिसेस, मोमाड, प्रवासी, ह्या मोठाले भारताचे जहाज आहे. ठीक आहे, मोठाले जे काही कंटेनर जाते ना त्याच्यातून बी पैसा कमावते भारत. ठीक आहे, मग एवढ्याले पैसे सेवा देऊन राहिलं, तर हे जे सेवा आहे या सेवामध्ये कधी आपल्याला तूट तर कधी शेष सापडते. का सापडते? मग फार थोडी तूट आहे, शेष जास्त आहे. कुठं? अदृश्य खात्यावर. अदृश्य खात्यावर म्हणजे सर्व्हिसच्या खात्यावर जे काही पैसे शिल्लक पडते, म्हणजे अदृश्य खात्यावर म्हणजे सेवामध्ये भारत, ठीक आहे, बऱ्याच वेळा नफ्यात असतो. म्हणजे सेवा जास्त निर्यात करते आणि सेवा आयात का करते? कमी करते. आपल्याला कमी गरज आहे सेवा आयातीची. आपणच उलट दुसऱ्याला विकतो आणि प्रचंड पैसा कमावतो तेव्हा का भेटन? शेष. आणि मग हे लक्ष द्या रे, व्यापार खात्यावरचा तूट भरून काढण्यासाठी अदृश्य खात्यावरील शेषचा वापर करण्यात येतो. पाहता स्टेटमेंट का म्हणलं? व्यापार खात्यावर नेहमीच तूट आढळते, आणि मग व्यापार खात्यावर जे तूट आढळते त्याला म्हणते व्यापार तोल. का म्हणते? व्यापार तोल. व्यापार तोल कशात मोजण्यात येते? दृश्य खात्यावरचा. कशावर मोजण्यात येते? मग व्यापार तोल कवा शेष राहीन? व्यापार खात्यावर कवा शेष राहीन? जेव्हा दृश्य खात्यावर वस्तूची निर्यात जास्त आणि आयात कमी राहील. इथं वस्तूच, ओनली वस्तूचं खातं आहे. म्हणजे चालू खात्यात 2 खाते. पहिलं खातं कोणतं? आणि दुसरं खातं कोणतं? अदृश्य.
इथं वस्तूच्या देवाणघेवाणीचे व्यवहार, इथं सेवेचे देवाणघेवाणीचे व्यवहार चालते. कुठं? या खात्यात. आणि भारत हब आहे म्हणलं सेवेचा, म्हणून भारताच्या प्रचंड सेवा इतर देशाला आपण विकतो. सॉफ्टवेअर गिफ्टवेअर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या सगळ्या. ठीक आहे. आता तर इस्रो बी मोठी सेवा देणारी संस्था आहे इस्रो. ठीक आहे. झिम्बाब्वे नावाचा देश आहे ते. अजी आम्हाला थोडंसं ते डायरेक्ट टू होम सेवाचे सॅटेलाईट पाठवायचे होते. ठीक आहे. अमेरिकेकडे गेलती का तू त्या दिवशी? गेली चादरली बदमाश आहे मामी. ठीक आहे. काऊन का म्हणे? अजी ते बयाडकाची किती रुपये सांगतेची? 3000 करोड म्हणे मला यान पाठवायचे आकाशात. 4 यान पाठवायचे होते DTH. 3000 करोड. तुम्ही किती घ्यानजी मामाजी? तर झिम्बाब्वेला आपण सांगितले फक्त एका यानाचे 200 कोटी देजो, 4 यानाचे 800. एवढं स्वस्त? हां, मग आपण गरीब हो की देश आहे आहो तुम. ठीक आहे. तर मग काही नाही, 800 कोटी रुपये झिम्बाब्वेचे 4 उपग्रह पाठवून द्यायचे. कुठं? आकाशात. आपले जाते त्याच्यासोबत 4 पाठवून द्यायचे त्याची. त्यानं म्हणलं तुम्हीच बनवून दे जा, आम्हाला ते बी जमत नाही. ठीक आहे. त्याचे 300 कोटी 400 कोटी 100 कोटी जास्त देजो. लयच स्वस्त याची तुम्ही. ते अमेरिका साली लयच बदल. ठीक आहे. कारण जगात सध्या एवढी सस्ती टेक्नॉलॉजी कोणाचपाशी नाही. ए भाऊ, आकाशात यान पाठवायची एवढी सस्ती टेक्नॉलॉजी जगात कोणाचपाशी नाही, कोणाचपाशी नाही. मंगळावर एक यान पाठवाले नासाले 60,000 करोड लागते आणि आपण ते यान 495 कोटी रुपयात पाठवतो. अबे 10% बी पैसे नाही लागले आपल्याला मंगळावर पाठवले. त्यानं 60,000 करोड खर्च केले. कुठं 60,000 करोड न कुठं 495 करोड. लार्ज डिफरन्स. फरक एवढा आहे का त्याचं यान मंगळावर ठीक आहे हे 6-7 महिन्यात गेलं आणि आपलं यान मंगळावर झाले 1.5 वर्ष लागलं. ठीक आहे. बस एवढाच फरक आहे, बाकी काहीच नाही. ठीक आहे. जाएंगे पर धीरे धीरे जाएंगे. बस जाएंगे. ठीक आहे. जाणं महत्वाचं आहे. काम महत्वाचं आहे, जाणं महत्वाचं आहे. ठीक आहे. अरे बरोबर आहे ना. ठीक आहे. हे इथं पृथ्वी, इथं मंगळ, त्यानं डायरेक्ट पाठवलं. आपण असं 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 गेलं. ठीक आहे. तर असं आहे. ठीक आहे. मग आता लक्ष द्या ए भाऊ. तर लक्ष द्या. तर दुसरं खातं आहे कोणतं? अबे दुसरं खातं कोणतं? अदृश्य. ठीक आहे. अदृश्य खात्यावर कशाचे व्यवहार होतात? सेवा. कशाचे? आणि सेवा खात्यावर कधी तूट कधी शेष, पण तूट कमी शेष काढायचे जास्त. आणि या शेषचा वापर व्यापार खात्यावरची तूट भरून काढण्यासाठी केला जातो. व्यापार खात्यावर नेहमीच तूट आहे. 2 वर्ष सोडले तर 72, 73, 76, 77 ऑलवेज तूट. म्हणजे याचा अर्थ असा आहे का आपण प्रचंड वस्तूची का करत आहे? कारण 140 करोड जनता आहे. आपल्याला मोबाईल लागते तर मोबाईलले सेमीकंडक्टर आहे, आपण नाही बनवू शकत. मग तैवान ठीक आहे, व्हिएतनाम, चायना, जपान या देशाकडून बोलवा लागते. हे इथं पहा, हे 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 जे आहे ना ढोबर, याच्यावर लिहून आहे चार्जरवर मेड इन चायना. व्हिएतनाम असेल तर व्हिएतनाम लिहून राहते इथं. ठीक आहे. ज्या देशात बनलं हे ढोबर ते लिहून आहे तिथं मेड इन. ठीक आहे. मग आता तसाही बी भारत पहिले लक्ष द्या. आता पहिले भारत खूप फोकस होता मेक इन इंडिया. ठीक आहे. का होता बे? आता आलं मेक इन इंडिया. पहिले होतं मेड इन इंडिया. का होतं? मेड इन इंडिया. ठीक आहे. हे आता लक्ष द्या. मेड इन इंडिया हे गाणं बी होतं मेड इन इंडिया. ठीक आहे. 12 वाजता छायागीत राहे दूरदर्शनवर, तेव्हा हे गाणं. ठीक आहे. अबे गाणं अजून बी यूट्यूबवर मेड इन इंडिया गाणं टाकजा येईन. ठीक आहे. मेड इन इंडिया म्हणजे भारतात वस्तू
भारतातच वस्तू बनवा भारतीय लोकांना. आता सरकारनं ब्रँड आणला मेक इन इंडिया. कोणी या टिकली लावा बनवा वस्तू. ठीक आहे. तर आता लक्ष द्या कायच्यावर गेला दुनिया. पण भारतानं फोकस पहा कसा चेंज केला. मेड इन इंडिया वरून मेक इन इंडियावर भारत आला आहे. कायच्यावर आला आहे. ठीक आहे. म्हणजे कोणी या आमच्या देशात वस्तू बनवा वाटते तिथं जगात का आमच्या देशात का नाही तर बाहेर देशात का. ठीक आहे. मग आता इथं लक्ष द्या रे. मग आता इथं भांडवली खात्यावर नेहमीच काढायचं म्हणलं शेष. तर एखाद्या वेळेस याय खात्यावर तूट आहे आणि याय खात्यावर तूट आहे. दोन्ही खात्यावर तूट आहे. तर चालू खात्यावर का भेटन तूट. अबे तूट भेटन ना. इथं तूट पडली तर या इच्छी तूट भरून काढण्यासाठी इच्छा शेषचा का करणार येते वापर. दोन्ही तूट आहे. दोन्ही खात्यावर तूट आहे. व्यापारी खात्यावर अदृश्य खात्यावर. म्हणजे वस्तूही खूप आयात केल्या आणि सेवाही खूप आयात केल्या निर्यातीपेक्षा. तर चालू खात्यावर का भेटन तूट. का भेटन का भेटन. मग या खात्यावर जर तूट पडली तर इच्छी तूट भरून काढण्यासाठी भांडवली खात्याच्या शेषचा वापर करण्यात येते. मग पहा स्टेटमेंट बरोबर का. पहा मी का म्हणून राहिलो. चालू खात्यावर किंवा वस्तूच्या खात्यावर आतापर्यंत 2 वर्ष सोडले तर नेहमीच काढायचे तूट. नेहमीच तूट. मग ठीक आहे. व्यापार खात्यावरची तूट किंवा दृश्य खात्यावरची तूट भरून काढण्यासाठी ठीक आहे अदृश्य खात्यावरील शेषचा वापर करण्यात येतो. पण एखाद्या वेळेस दोन्ही खाते म्हणजे ठीक आहे अदृश्य खातं आणि दृश्य खातं दोन्ही खात्यावर तूट आढळली तर चालू खात्यावर का भेटन तूट. आणि चालू खात्यावर जर तूट आली तर ते भरून काढण्यासाठी भांडवली खात्यावरचे पैसे वापरते. कारण इथं मोठाली अमाऊंट आहे. ठीक आहे. आणि इथं नेहमीच शेष आहे कुठं. पण एखाद्या वेळेस असं होते का भारतातल्या 2-4 उद्योगपत्यांना बाहेर इन्व्हेस्टमेंट केली आणि आपण याय खात्यावर तूट याय खात्यावर तूट जर झाली तर मग पल्ला गड्डा. अबे इकडे तूट इकडे तूट मग गड्डा पडते. आता ह्या गड्डा भरून काय न काढायचा. मग हे पैसे आणायचे कुठून. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियापाशी परकीय चलन साठा असतो सांभाळून. आणि तो परकीय चलन साठा डॉलरमध्ये असते. कशात असते. मग ठीक आहे. हे जे वस्तू बनवणारे लोक आहे ते हे मग रिझर्व्ह बँककडून मग भारत सरकार तो फंड पुरवते का हे घ्या. मग तो फंड का होईल कमी. परकीय चलन साठ्यातले पैसे केव्हा कमी होईल तर सर्वच खात्यावर तूट आढळली. म्हणजे याचा अर्थ आपण नुसतं का केलं आयात 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 मग निर्यात कमी झाली तर मग वापरायला लागते परकीय चलन साठा. मग त्याले पडते गड्डा. समजलं का. मग परकीय चलन साठा हा